चलो आ गए सब लोग, लिख के रखो, इतना ड्रॉ करो, इतना ड्राइंग करो, इतना ड्राइंग करो। चला चला लिहून घ्या सगळं, लिहून घ्या, पुढचा पार्ट बघूया काय आहे. इकडे आणखीन कॉलम पाहिजेत ना, इकडे एक दोन कॉलम तर राहू देत, इकडे आणखीन थोडीशी जागा शिल्लक राहू दे, जशी इकडे शिल्लक राहिली बोर्डवर, इकडे आणखीन एक दोन कॉलम करायचे. ठीक आहे, हे आहे तसा लिहून घ्या, हे जसं आपण दिसालय तसं आहे तसं लिहून घ्या. डायग्राम काढा, चला डायग्राम काढा. इथला बँड नंबर, हे काय आहे बँड नंबर, आणि हे काय डिस्टन्स किंवा लिनियर डिस्टन्स म्हटलं तरी चालते त्याला. याला बँड नंबर आणि याला लिनियर डिस्टन्स. ओके चलो ड्रॉइंग करा, पुढचा पार्ट बघूया मग. चलो हो गया, लिख के होने के बाद नीचे कमेंट करो डन करके, फिर आगे का और बताता हूँ क्या क्या है इसमें और. चलो लिखो, पहले एक बार लिखो, सोचो लिखते वक्त क्या है कैसा है. चलो चलो हो गया क्या लिख के, लिहून झालं असेल तर सांगा. हो गया. ओके चलो, तो मैं और एक बार बोलता हूं, देखो क्या क्या है. चलो तो मैं और एक बार बोलता हूं क्या क्या है. चलो, तो अगर ब्राइट बैंड का डिस्टेंस चाहिए, ब्राइट बैंड का डिस्टेंस चाहिए, nth ब्राइट बैंड का डिस्टेंस, तो क्या फॉर्मूला है, एन लैम्बडा डी अपॉन डी. ठीक है, अगर डार्क बैंड का डिस्टेंस चाहिए, अगर डार्क बैंड का डिस्टेंस चाहिए, nth डार्क बैंड का डिस्टेंस, तो क्या आता है 2n-1/2 इंटू लैम्बडा डी बाई डी. तो जिसका डिस्टेंस चाहिए उसका नंबर पुट करो. समझो सेकेंड ब्राइट का डिस्टेंस चाहिए, तो ब्राइट के लिए ये फॉर्मूला है. समझो सेकेंड ब्राइट का डिस्टेंस चाहिए तो ब्राइट के लिए ये फॉर्मूला है, और ब्राइट का नंबर क्या है 2, तो 2 डालो इधर, तो 2 लैम्बडा डी बाई डी, 2 लैम्बडा डी बाई डी. तो ये डिस्टेंस सेकेंड ब्राइट का डिस्टेंस सीबी से, सेकेंड ब्राइट का डिस्टेंस सीबी से कितना आ जाएगा, इतना है 2 लैम्बडा डी बाई डी. ठीक है, समझो फर्स्ट डार्क का डिस्टेंस चाहिए, फर्स्ट डार्क का, तो फर्स्ट डार्क, डार्क के लिए ये फॉर्मूला है. तो कौन से डार्क का डिस्टेंस चाहिए, फर्स्ट, तो इधर फर्स्ट पुट करो, तो क्या आता है, तो आता है 1/2 लैम्बडा डी बाई डी. तो ये डिस्टेंस आ जाएगा इधर से, ये इसको ये डिस्टेंस आ जाएगा.
तो ये है लीनियर डिस्टेंस का फॉर्मूला। तो इतना ही याद रखना है बस, पूरा इंटरफेरेंस फिर क्लियर होता है। एक इधर का और एक उधर का फॉर्मूला याद रखना है बस, फिर इंटरफेरेंस ऑलमोस्ट क्लियर होता है इधर ही। अब कभी कभी पूछते हैं क्वेश्चन में क्या है, अँग्युलर डिस्टन्स कितना है। क्वेश्चन मध्ये कधी कधी काय विचारतात, अँग्युलर डिस्टन्स किती आहे। मग अँग्युलर डिस्टन्स कसं काढायचं बा, अँग्युलर डिस्टन्स कसा काढायचा, कॅपिटल डी ला जर उडवला, कॅपिटल डी ला जर उडवला तर येते अँग्युलर डिस्टन्स। मग अँग्युलर डिस्टन्स कोण आहे ते मी सांगतो, पहिला फॉर्म्युला बघा कसा आहे। इथंच मी लिहितो, इथंच तयार करतो, माझ्याकडे आता जागा नाही। त्याला बोलतात एक्सएन, लिनियर डिस्टन्सला बोलतात एक्सएन, अँग्युलर डिस्टन्सला बोलतात थीटा एन। मग अँग्युलर डिस्टन्स कधी येते, इकडला कॅपिटल डी उडवला की होते अँग्युलर डिस्टन्स। मग अँग्युलर डिस्टन्स ऑफ डार्क, अँग्युलर डिस्टन्स ऑफ डार्क ते पण असंच, इकडला कॅपिटल डी उडवला की काय तयार होते, अँग्युलर डिस्टन्स। अँग्युलर डिस्टन्स कोण आहे, मग अँग्युलर डिस्टन्स कोण आहे हे बघा, अंडरस्टँड करा पहिला काय कन्सेप्ट काय। समजा मला पाहिजे फर्स्ट ब्राइटचा अँग्युलर डिस्टन्स फ्रॉम द सीबी, काय पाहिजे, आय वॉन्ट अँग्युलर डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राइट फ्रॉम द सीबी। मग अँग्युलर डिस्टन्स म्हणजे काय बघा, इथून सेंटर पासून सीबी कडे जाणारी लाईन आणि सेंटर पासून 1B कडे जाणारी लाईन, यांच्यातला अँगल इज कॉल्ड अँग्युलर डिस्टन्स। सेंटर कडून सीबी कडे जाणारी लाईन आणि सेंटर कडून 1B कडे जाणारी लाईन, यांच्यातला अँगल इज कॉल्ड अँग्युलर डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राइट। याच्यातला अँगलला बोलतात अँग्युलर डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राइट। अँग्युलर डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट किती, अँग्युलर डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट किती, हे खाली सेकंड ब्राइट आहे, मग ही मधली लाईन आणि सेकंड ब्राइट, ही मधली लाईन आणि सेकंड ब्राइटला जोडणारी लाईन, याच्यातला अँगल इज कॉल्ड अँग्युलर डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट। याच्यातला अँगल कॉल्ड अँग्युलर डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट। वरच्या सेकंड ब्राइटचा अँग्युलर डिस्टन्स पाहिजे तर हे वर लाईन जोडा, दोन्ही सेमच असते। वरच्या सेकंड ब्राइटचा अँग्युलर डिस्टन्स पाहिजे तर वर लाईन जोडा, मग ते येते अँग्युलर डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट। मग किती असते हे जे सीबी ला जोडणारी लाईन आणि 2B ला जोडणारी लाईन, याच्यातला अँगल इज अँग्युलर डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट। दिस इज अँग्युलर डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट फ्रॉम सीबी। काय फॉर्म्युला असते अँग्युलर डिस्टन्सचा, फॉर्म्युला एकदम सोपा आहे। लिनियर डिस्टन्स आहे का, लिनियर डिस्टन्स मधला कॅपिटल डी उडवला, लिनियर डिस्टन्स मधला कॅपिटल डी उडवला, लिनियर डिस्टन्स म्हणजे हे 2B चे लिनियर डिस्टन्स म्हणजे हे, त्यातला कॅपिटल डी उडवला की भेटते अँग्युलर डिस्टन्स। मग कॅपिटल डी उडवला की होते काय, 2 लॅम्बडा अपॉन डी। किती येते, 2 लॅम्बडा अपॉन डी, कळलं, ओके। समजा फर्स्ट डार्कचं मला अँग्युलर डिस्टन्स पाहिजे, हे नको आता, मला काय पाहिजे, फर्स्ट डार्कचं अँग्युलर डिस्टन्स पाहिजे। मग फर्स्ट डार्कचं अँग्युलर डिस्टन्स कसं निघणार, समजा वरच्या फर्स्ट डार्कचं, खालच्या फर्स्ट डार्कचं, वरच्या फर्स्ट डार्कचं अँग्युलर डिस्टन्स सेमच असते। वरचा फर्स्ट डार्क आणि सीबी यांच्यातला अँगल, वरचा फर्स्ट डार्क आणि सीबी यांच्यातला अँगल इज अँग्युलर डिस्टन्स ऑफ फर्स्ट डार्क। मग ते किती येते, लिनियर डिस्टन्स मधून कॅपिटल डी काढायचा, फक्त लिनियर डिस्टन्स मधून कॅपिटल डी काढायचा, मग किती येते हे, हाफ लॅम्बडा अपॉन स्मॉल डी। कॅपिटल डी काढला की अँग्युलर डिस्टन्स होते हाफ लॅम्बडा अपॉन स्मॉल डी। किंवा इकडून पण काढता येते बा, फर्स्ट डार्कचं पाहिजे मग डार्क वाला फॉर्म्युला यूज करा, फर्स्ट डार्कचं पाहिजे तर डार्क वाला फॉर्म्युला। मग पहिला डार्क पाहिजे 1 पुट करा, मग 2 × 1 2 प्लस 2 - 1 1/2 लॅम्बडा बाय डी, आलं का बरोबर, 1/2 लॅम्बडा बाय डी, ठीक आहे, ओके। सेकंड डार्कचं पाहिजे, समजा सेकंड डार्कचा अँग्युलर डिस्टन्स पाहिजे। सेकंड डार्कचं म्हणजे कसं येणार आहे बघा, हे असं, हे झालं सेकंड डार्कचा अँग्युलर डिस्टन्स। सेकंड डार्कचा अँग्युलर डिस्टन्स पाहिजे, मग कसा काढायचा, डार्क मध्ये एन ची व्हॅल्यू काय पुट करा, 2, डार्क मध्ये एन ची व्हॅल्यू काय पुट केली, 2, मग 2 × 2 किती, 2 × 2 आला 4, 4 - 1 किती, 3/2 लॅम्बडा बाय डी, 3/2 लॅम्बडा बाय डी।
मग ज्याचा अँग्युलर डिस्टन्स पाहिजे त्याचा नंबर पुट करा, डार्कचा पाहिजे तर डार्कचा नंबर, ब्राईटचा पाहिजे तर ब्राईटचा नंबर टाका, त्याचा अँग्युलर डिस्टन्स मिळते. ठीक आहे, ओके. चलो इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढे जायचं का? इथपर्यंत क्लिअर आहे का? बोला एकदा, कमेंट करा, इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लियर है सार्थक? सब समझ रहा है? ओके चलो. ओके चलो. तो अभी कैपिटल डी होता, कैपिटल डी ला काढला, कैपिटल डी आला की लिनियर डिस्टन्स, कैपिटल डी ला काढला की अँग्युलर डिस्टन्स. दिस इज अँग्युलर डिस्टन्स ऑफ ब्राईट, दिस इज अँग्युलर डिस्टन्स ऑफ डार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फेज डिफरन्स. नेक्स्ट फॉर्म्युला कशाचा आहे? फेज डिफरन्सचा. चला मागचे दोन फॉर्म्युले लिहिलेत का लिनियर डिस्टन्सचे? त्याच्या खाली अँग्युलर डिस्टन्सचे फॉर्म्युले लिहा. मागचे दोन फॉर्म्युले लिहिलेत का लिनियर डिस्टन्सचा ब्राईटचा आणि लिनियर डिस्टन्सचा डार्कचा? त्याच्या खाली अँग्युलर डिस्टन्सचा याचा आणि त्याचा फॉर्म्युला लिहा. चला लिहा, दोघांच्या अँग्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहा. नेक्स्ट काय? नेक्स्ट काय बा? नेक्स्ट कॉलम करायचा आपल्याला फेज डिफरन्सचा. कुठला? फेज डिफरन्स. नेक्स्ट कॉलम करायचा आपल्याला फेज डिफरन्सचा. फेज नको, पहिला पाथचा करू. नेक्स्ट कॉलम करायचा आपल्याला पाथ डिफरन्सचा. पाथ डिफरन्स काय पाथ डिफरन्स काय? पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला पहिला सांगतो मी, त्याचा यूज कसा करायचा आणि अंडरस्टँडिंग बघू आपण नंतर. नेक्स्ट लेक्चरला बघू याचा यूज कसा करायचा पाथ डिफरन्सचा. ज्यांना माहिती आहे पाथ डिफरन्स त्यांना कळेल, ज्यांना माहिती नाही त्यांना मी नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करतो. फक्त या लेक्चरला काय करूया, पाथ डिफरन्सचा फक्त फॉर्म्युला अंडरस्टँड करून घेऊया. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला कसा येते? कॅपिटल डी उडवला की अँग्युलर डिस्टन्स, स्मॉल डी पण उडवला की हे येते पाथ डिफरन्स, स्मॉल डी पण उडवला की हे येते पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्सला इकडे काय लिहित नाहीत मी, पाथ डिफरन्सच लिहितो. स्मॉल डी पण उडवला की हे येते पाथ डिफरन्स. इथं पण असंच, हे डार्क साइड आहे, डार्क वाले. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय? हे स्मॉल डी पण उडवला की होते पाथ डिफरन्स. हे पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला. पाथ डिफरन्स कुणामधला? पाथ डिफरन्स कुणामधला? इकडून येणारा रे आणि इकडून येणारा रे यांच्यातला पाथ डिफरन्स असते ते. त्याचा यूज कसा करायचा ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. पाथ डिफरन्स चा यूज कसा करायचा ते नेक्स्ट लेक्चरला मी सांगतो. आता फक्त लक्ष द्या. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय? ब्राईट साठी एन लॅमडा, डार्क साठी तेच, फक्त स्मॉल डी उडवला. 2n-1/2 इंटू लॅमडा डी बाय डी होतं, पण ते दोन्ही डी उडले आता, फक्त लॅमडा. ठीक आहे, मग समजा फर्स्ट डार्कचं पाहिजे आपल्याला. फर्स्ट डार्कचा पाथ डिफरन्स आपल्याला काय पाहिजे? फर्स्ट डार्कचा पाथ डिफरन्स पाहिजे. मग फर्स्ट डार्कचा पाथ डिफरन्स काढणार कसा? मग वरून येणारी वेव्ह आणि खालून येणारी वेव्ह यांच्यातला पाथ डिफरन्स किती आहे? वरून येणारी वेव्ह आणि खालून येणारी वेव्ह यांच्यातला पाथ डिफरन्स किती आहे? तर हे डार्क वर आले, पहिल्या डार्क वर. मग डार्क साठी फॉर्म्युला काय? हा हे आलेत पहिल्या डार्क वर, मग डार्क साठी फॉर्म्युला असा. मग एन ची व्हॅल्यू, कितवा डार्क आहे? फर्स्ट डार्क आहे, मग 1 टाका. मग 2 इंटू 1 2, 2 - 1 1/2 लॅमडा. किती येते मग? 1/2 लॅमडा. पाथ डिफरन्स
फर्स्ट डार्क साठी किती आला 1/2 लॅमडा, म्हणजे वरून येणारी वेव्ह आणि खालून येणारी वेव्ह यांच्यातला पाथ डिफरन्स किती आहे 1/2 लॅमडा. समजा सेकंड ब्राईटला पाथ डिफरन्स काढायचा आहे. सेकंड ब्राईटला कसा पहा, सेकंड ब्राईटला बघा कसा, मग वरून येणारी वेव्ह आणि खालून येणारी वेव्ह यांच्यातला पाथ डिफरन्स किती आहे, वरच्या स्लिट पासून येणारी वेव्ह आणि खालच्या स्लिट पासून येणारी वेव्ह यांच्यातला पाथ डिफरन्स किती आहे सेकंड ब्राईटवर. ब्राईट साठी हा फॉर्म्युला. मग एन कितवा ब्राईट आहे, सेकंड ब्राईट, मग 2 टाका, 2 लॅमडा. मग किती येते पाथ डिफरन्स 2 लॅमडा. पाथ डिफरन्स किती येते मग 2 लॅमडा. कळते. कुणाचा पाहिजे त्याचा नंबर टाका, भेटते. डार्कचा पाहिजे तर डार्कचा नंबर टाका, ब्राईटचा पाहिजे तर ब्राईटचा नंबर टाका. आणि पाथ डिफरन्स वरून फेज डिफरन्स कसा काढायचा, पाथ डिफरन्स वरून फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय, फेज डिफरन्सचा फॉर्म्युला फेज डिफरन्स लॅमडा उचलायचा 2 पाय ठेवला की येते फेज डिफरन्स. लॅमडा उचलायचा आणि तिथं काय ठेवायचा 2 पाय, तर येते मग फेज डिफरन्स. त्याचा यूज कसा करायचा ते पण मी सांगतो नेक्स्ट लेक्चरला, फक्त आता फॉर्म्युला अंडरस्टँड करा. आणि इकडला पण फेज डिफरन्स कसा, इकडला पण फेज डिफरन्स असाच, लॅमडा उचलायचा आणि तिथे 2 पाय टाकायचा. लॅमडा इथला उचलायचा आणि तिथे 2 पाय ठेवायचा. 2n - 1/2 इंटू 2 पाय, 2n - 1/2 इंटू 2 पाय फेज डिफरन्स. मग सेकंड ब्राईटचा फेज डिफरन्स पाहिजे, सेकंड ब्राईटचा फेज डिफरन्स पाहिजे, म्हणजे वरून येणारी वेव्ह आणि खालून येणारी वेव्ह यांच्यातला फेज डिफरन्स पाहिजे सेकंड ब्राईटला. तर लॅमडा उचलायचा 2 पाय ठेवायचा, मग 2 पाय इंटू 2 किती येते, मग 4 पाय. 2 पाय इंटू 2 किती येते 4 पाय. हे झाला फेज डिफरन्सचा फॉर्म्युला. इथला फेज डिफरन्स पाहिजे डार्कचा. समजा डार्कचा फेज डिफरन्स पाहिजे, मग लॅमडा उचलायचा, तिथला पाथ डिफरन्स मधला लॅमडा उचलायचा, तिथे ठेवायचा 2 पाय. मग 2 पाय अपॉन 2 किती येते, मग हे पाय. 2 पाय अपॉन 2 किती येते, हे पाय. ठीक आहे. समजा सेकंड डार्कचा पाहिजे, समजा सेकंड डार्कचा पाहिजे. सेकंड डार्कचा आपल्याला काय पाहिजे, फेज डिफरन्स. सेकंड डार्कचा फेज डिफरन्स म्हणजे काय, सेकंड डार्कवर वरून येणारी वेव्ह, सेकंड डार्कवर वरून येणारी S1 वरून येणारी वेव्ह आणि S2 वरून येणारी वेव्ह यांच्यातला फेज डिफरन्स किती आहे. मग डार्कचा पाहिजे तर हा फॉर्म्युला, डार्कचा पाहिजे तर हा फॉर्म्युला. आणि यांची व्हॅल्यू किती, सेकंड डार्कला पाहिजे तर 2, 2 इंटू 2 4, 4 - 1 3, 3/2 इंटू 2 पाय, 3/2 इंटू 2 पाय. 2 ला 2 गेला तर 3 पाय येते, किती येते मग 3 पाय. फेज डिफरन्स किती, सेकंड डार्क साठी फेज डिफरन्स किती आला 3 पाय. या फॉर्म्युला मध्ये सेकंड डार्कचा काढायचा आहे, मग 2 पुट करा. एन ची व्हॅल्यू 2 पुट केली तर सेकंड डार्कचा भेटते फेज डिफरन्स. चलो, इतकं कळते का सर्वांना, इतकं क्लिअर आहेत का कन्सेप्ट. लिनियर डिस्टन्स, बँड नंबर्स, लिनियर डिस्टन्स, अँग्युलर डिस्टन्स, पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स, एवढं क्लिअर आहे का. इतकं क्लिअर असलं की इंटरफरन्स आपला भरपूर कव्हर झाला. 80-90% इंटरफरन्स याच्यातच संपला. हे जर क्लिअर असला तर 80-90% इंटरफरन्स याच्यातच संपला. एकदम थोडेसेच फॉर्म्युले आता वेगळे आहेत त्याच्यापासून. ठीक आहे. चलो टेबल कंप्लीट करा, हे सगळा टेबल कंप्लीट करा. टेबल कंप्लीट करा. टोटल 4 फॉर्म्युले लिहिले का, ब्राईटचे 4 आणि डार्क साठी 4 फॉर्म्युले. टोटल 8 फॉर्म्युले लिहिले का बघा. ब्राईट साठी 4 फॉर्म्युले आणि डार्क साठी 4 फॉर्म्युले. टोटल 8 फॉर्म्युले लिहिले का बघा. बर, ठीक आहे. ठीक आहे वैष्णवी, काय ठीक आहे. ठीक आहे वैष्णवी, करतो मी. चला टेबल कंप्लीट करून घ्या. आजसाठी एवढं बस झालं. टेबल कंप्लीट करून घ्या. आजच्या लेक्चर साठी एवढं बस झालं.
चलो लिहून झालं की मला सांगा. लिहून झालं की मला सांगा. हो गया. चला टेबल झाला आणि 8 फॉर्म्युले झाली का. ब्राईटचे 4 आणि डार्कचे 4 टोटल 8 फॉर्म्युले. हो गया कंप्लीट. ओके चलो. इन्स्ट्रक्शन्स काय काय बघा, काय काय काम आहे आपलं. इन्स्ट्रक्शन्स काय काय. उद्या ऑफ आहे, संडे आहे. मंडेला पण ऑफ ठेवू, कारण ऑनलाईन लेक्चर आपण काय ऑफलाईन चालू झाल्यावर जास्त वेळ घेऊ. मंडेला पण ऑफ घेऊया धुलीवंदनसाठी. ट्यूजडेला पेपर. हा ट्यूजडेला पेपरसाठी या. क्लासवर यायचं. ट्यूजडेला पेपर कुठे होईल, क्लासवर होईल. आणि कोणी काय प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. ट्यूजडेला काही प्रॉब्लेम येत नाही. लायब्ररीमध्ये चालले म्हणून सांगायचं, अभ्यासासाठी लायब्ररीमध्ये चाललोय. ठीक आहे ना, मग काही प्रॉब्लेम येत नाही. क्लासवर या, पेपर द्या ट्यूजडेला, आणि वेनसडेला आपण मग लेक्चर चालू करूया. ठीक आहे. सिलेबस काय, रोटेशनल मोशन फुल चॅप्टर आणि वेव्ह ऑप्टिक्स. इंटरफरन्स फक्त एकदम थेरॉटिकल पार्ट येणार. मेजॉरिटी पार्ट इंटरफरन्सच्या अगोदरचाच. मेजॉरिटी पार्ट इंटरफरन्सच्या अगोदरचाच. कुठला कुठला, पोलरायझेशन, वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल, हायगन्स, न्यूटन्स कॉर्पस्युलर थेरी, ते वाला पार्ट मॅक्सिमम येणार. ठीक आहे. मग डायरेक्ट आपण आता भेटणार कधी, ट्यूजडे पेपरला. पेपर किती वाजता, 11 वाजता. आल्यानंतर डायरेक्ट पेपरच चालू. आपण भेटणार कधी आता, ट्यूजडेला पेपरला. पेपरचा अभ्यास करून या. रोटेशनल मोशन रिवाइज करा, आणि हे वेव्ह ऑप्टिक्स पण जितका झालाय तितका व्यवस्थित करा. ठीक आहे. चलो बाय.